नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये मुलींना मुलांइतका समान अधिकार नाही या संदर्भात माननीय छत्तीसगड उच्च न्यायालय यांनी महत्त्वपूर्ण जजमेंट दिलं, त्याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल तुम्ही आजच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जी काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्या संदर्भातले प्रत्येक व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहीत असेल की 1956 मध्ये वारसा हक्क कायदा हा अस्तित्वात आला. त्याच्यापूर्वीची परिस्थिती जर आपल्याला माहीत नसेल तर ती देखील आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 1956 पूर्वीची परिस्थिती होती की त्यामध्ये जर मुलींना आणि मुलांना जर वारसा हक्कामध्ये जर अधिकार होते तर त्यासाठी मिताक्षरा स्कूल आणि एक दयाभागा स्कूल असे होते. आता यामध्ये मिताक्षरा जी होती तर मिताक्षरा ही संपूर्ण भारतामध्ये लागू होती. म्हणजे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी मिताक्षरा जी काही शाळा होती त्याच्यातील तरतुदीनुसारच त्या प्रॉपर्टीमध्ये त्यांना अधिकार आहेत किंवा कसे आहेत याबाबतचं विवेचन त्यामध्ये करण्यात आलं होतं. परंतु मिताक्षरा स्कूल ही फक्त पश्चिम बंगाल आणि आसाम या 2 राज्यांमध्ये लागू नव्हती, तर त्या राज्यांमध्ये दयाभागा स्कूल होती. आता मिताक्षरा जी स्कूल होती तर ती पितृसत्ताक संपत्तीवर आधारित होती. म्हणजे जे काही संयुक्त कुटुंब असेल तर त्या संयुक्त कुटुंबाला त्या मिताक्षरा शाळेप्रमाणे वारसा हक्क हे प्रदान केले होते. परंतु दयाभागा जी स्कूल होती तर त्यामध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर मुलींना देखील समान हिस्सा होता, परंतु एकत्र कुटुंबामध्ये तो देण्यात येत नव्हता. अशा प्रकारची परिस्थिती होती. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की 1956 मध्ये जो काही कायदा हा पारित करण्यात आला त्यानंतर परिस्थिती बदलली आणि त्यामध्ये त्यांनी दयाभागा आणि मिताक्षरा स्कूल याचा संदर्भ काढून टाकला. आणि याच्या पुढे म्हणजे 1956 पासून पुढे जर मुलांना हक्क हवे असतील तर या कायद्यातील तरतुदीनुसार मिळत होते. परंतु हा कायदा करत असताना फक्त मुलांना समान हक्क देण्यात आला, त्यामध्ये मुलींना डावलण्यात आलं होतं. म्हणजे मुलींना वडिलोपार्जित मिळकतीमध्ये कोणत्याही स्वरूपाचा अधिकार हा देण्यात आलेला नव्हता. परंतु कालांतराने 2005 मध्ये महत्त्वपूर्ण अमेंडमेंट ही परंतु 2005 मध्ये परिस्थिती बदलली, ती अशी की मुलांना जो काही अधिकार संपत्तीमध्ये होता तेवढाच अधिकार हा मुलींना देखील देण्यात आला. यामध्ये को पार्टनर हा शब्द महत्त्वपूर्ण होता. आता को पार्टनर याचा अर्थ बऱ्याच लोकांना माहीत नाहीये. को पार्टनर याचा थोडक्यात आणि सोप्या भाषेमध्ये अर्थ असा की जन्मसिद्ध हक्क असणारा व्यक्ती म्हणजे को पार्टनर. म्हणजे जर आता मुलीला जर वाटणी मागायची असेल वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये तर ती को पार्टनर आहे असा याचा अर्थ होतो. म्हणजे ज्या दिवशी तिचा जन्म झाला त्याच दिवसापासून तिला तिच्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये संपत्तीमध्ये अधिकार हा देण्यात आला. परंतु यामध्ये एक महत्त्वपूर्ण जी गोष्ट आहे ती आपल्या सगळ्यांना माहीत असायला हवी, ती म्हणजे अशी की जर समजा वडील मयत झाले आणि वडिलांनंतर मुलगा मुलगी आणि आई असे जर असतील तर 8 एकर जर क्षेत्र असेल तर त्याची वाटणी कशी होईल, म्हणजे मुलाला किती हिस्सा येईल, मुलीला किती हिस्सा येईल आणि तिच्या आईला तो हिस्सा किती येईल, किंवा आई ही को पार्टनर होईल का, या संदर्भात बऱ्याच लोकांचा गोंधळ हा होतो. आणि त्यामध्ये सगळ्यांना असं वाटतं की वडील जर मयत असतील तर त्याचे 3 पार्ट होतील आणि त्या 3 पार्टमध्ये एका पार्टचा जो हिस्सा आहे तो आईला जाईल. परंतु या कायद्यामध्ये आईला को पार्टनर म्हटलेलं नाहीये. म्हणजे आईचा जन्मसिद्ध अधिकार त्या मिळकतीमध्ये नाही, परंतु तिला वारसा हक्काने तो हक्क हा मिळू शकतो. त्याचं जर आपण उदाहरण घेतलं, समजा 8 एकर जर जमीन असेल तर त्याचे 3 पार्ट होतील. 3 पार्टमध्ये 8 एकरचे 2.67 मुलीला, 2.67 मुलाला आणि 2.67 वडिलांना. आता यामध्ये 2.67 मध्ये परत म्हणजे जो वडिलांचा हिस्सा होता
तो आईला जसा तसा जाणार नाही. आईला फक्त वारसा हक्काने ती प्रॉपर्टी मिळेल. बऱ्याच लोकांचा गोंधळ हा होतो की आईला देखील तेवढाच हिस्सा हा प्रॉपर्टीमध्ये मिळेल, पण तसं नाहीये मित्रांनो. त्यामुळे वडिलांचा जो काही हिस्सा असेल त्यामध्ये देखील 3 पार्ट होतील. म्हणजे 2.67 मध्ये परत 3 पार्ट होतील. म्हणजे 0.97 आर जमिनीमध्ये प्रत्येकी मिळेल. म्हणजे काय, 8 एकरचं विभाजन कसं केलं, 2.67 मुलाला, 2.67 मुलीला आणि 2.67 जे होतं तर ते वडिलांचा हिस्सा आई कोपर्सनल नसल्यामुळे त्याच्यात 3 पार्ट. त्यामध्ये प्रत्येकी 97 आर जमीन ही प्रत्येकाला येईल. म्हणजे जर आपण बघितलं तर त्यामध्ये 3.67 हे मुलाला, 3.67 हे मुलीला आणि फक्त 0.97 आर जमीन ही आईला. तर अशा प्रमाणे वाटणीचा दावा हा होऊ शकतो. म्हणजे जो काही शेवटचा हिस्सा असेल तर तो आईला फक्त 0.97 आर एवढाच मिळेल. परंतु बऱ्याच लोकांचा गोंधळ हा होतो की वडिलोपार्जित मिळकत जर असेल आणि वडील जर मयत झाले असतील तर आईला देखील तेवढाच पार्ट होईल किंवा तेवढाच हिस्सा मिळेल. तर तसं नाहीये. यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की 1951-52 मध्ये म्हणजे 1956 चा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी जर वडील वारले असतील तर अशा परिस्थितीमध्ये मुलीला कोणताही अधिकार हा मिळणार नाही. म्हणजे काय की जर भाऊ असेल तिला, त्या बहिणीला जर भाऊ असेल किंवा मुलगा असेल तर मुलीला अधिकार नाही. परंतु जर 1951-52 मध्ये 1956 पूर्वी जर मुलगा नसेल तर अशाच परिस्थितीमध्ये त्या मुलीला 1956च्या कायद्यानुसार हा अधिकार हा कायद्याने मिळू शकतो. याचा अर्थ असा की महत्वाची अट अशी आहे की जर तुम्हाला वडिलोपार्जित मिळकतीमध्ये मुलीला हिस्सा हवा असेल तर त्यासाठी त्यांचे जे वडील आहेत तर ते 1956 नंतर वारलेले हवेत. 1956च्या पूर्वी जर त्यांचं निधन झालं असेल आणि जर त्या बहिणीला जर भाऊ असेल तर तिला प्रॉपर्टीमध्ये कोणत्याही प्रकारे अधिकार नाही, असं या जजमेंटनुसार सांगण्यात आलं. आणि या स्वरूपाचं जजमेंट 2020 मध्ये देखील माननीय सुप्रीम कोर्ट यांनी या संदर्भात दिलेलं आहे. यामध्ये महत्वपूर्ण जजमेंट जे होतं तर ते झालं. या जजमेंटचा उहापोह देखील या छत्तीसगड उच्च न्यायालय यांनी त्यांच्या निर्णय देत असताना त्यामध्ये केला आहे. त्यामुळे असं म्हणून चालणार नाही की प्रत्येक परिस्थितीमध्ये मुलींना वडिलोपार्जित मिळकतीमध्ये अधिकार आहे. अशी जर तुमची काही परिस्थिती असेल, अशा स्वरूपाची जर काही दावे दाखल केले असतील, तुम्ही केले असतील किंवा तुमच्या विरुद्ध दाखल झाले असतील तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्याचा निश्चितपणे फार मोठ्या स्वरूपात फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.